और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मॅट्रिमोनियल संकेतस्थळे आणि वृत्तपत्रातील विवाह जाहिरातींचा वापर करून विधवा, घटस्फोटित आणि एकट्या राहणाऱ्या महिलांना लग्नाचं आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अनुज संतोष तिवारी उर्फ अनुज कुमार त्रिवेदी वय 48 वर्ष राहणार सीतापूर उत्तर प्रदेश याला विष्णुनगर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे। आरोपी शादी.com, मॅट्रिमोनियल.com तसेच वृत्तपत्रातील जाहिरातींच्या माध्यमातून महिलांची ओळख वाढवत असे। एका 73 वर्षीय महिलेला पुण्यात घर घेण्याचं आमिष दाखवून तिचं राहतं घर विकायला लावलं आणि सुमारे 57 लाख रुपये हडप केल्याचं तपासात उघड झालंय। तसेच तिच्या घरातील दागिने चोरून तिच्याच नावावर सिम कार्ड काढल्याचंही समोर आलंय। आरोपी विरुद्ध महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असून त्याने आणखी किती महिलांची फसवणूक केली याचा तपास सुरू आहे। न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली आहे। 2025 मध्ये एका वृद्ध महिलेला मॅट्रिमोनियल साईटवरून एका आरोपीने संपर्क करून तिच्याबरोबर राहून आणि तिचेच मोबाईल सिम कार्ड वगैरे यूज करून त्याने तिला फ्लॅट घेण्याचा बहाणा दाखवला आणि त्या माध्यमातून तिच्याकडून जवळपास 57 लाख रुपये घेऊन तो पळून गेलेला होता। आरोपीचा शोध लागत नव्हता। आरोपीचा आम्ही शोध लावलेला आहे आणि त्यास अटक केलेली आहे। आरोपीचं नाव आहे अनुज संतोष तिवारी उर्फ अनुज कुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी उर्फ अनुज सिंग संतोष सिंग अग्रवाल वय 48 वर्ष। हा मूळचा ग्राम चंद्रावल, पोस्ट मोहकमपूर, मंदरुवा, जिल्हा सीतापूर, राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणचा आहे। या आरोपीने अशाच पद्धतीने इतर महिलांना सुद्धा फसवलेले आहे आणि त्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे। या बाबतीतले त्याच्यावर दिल्ली आणि अमरावती या ठिकाणी मीरा भाईंदर या ठिकाणी सुद्धा गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे। आरोपीची कालच ज्युडिशियल कस्टडीमध्ये रवानगी झालेली आहे। आरोपी मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांशी संपर्क करायचा, त्या एकट्या असल्याचं किंवा निराधार असल्याचं त्याच्या लक्षात आल्यानंतर तो त्यांच्या संपर्कात यायचा आणि त्यानंतर त्यांच्याच नावाचं सिम कार्ड वापरून किंवा त्यांचे बँक अकाउंट वापरून त्याद्वारे तो आर्थिक फसवणूक करत होता। याद्वारे आवाहन करू इच्छितो की मॅट्रिमोनियल साईटवरून कोणी असे त्रयस्थ व्यक्ती जे संपर्क करतात त्यांचं खात्रीपूर्वक आपण काळजीपूर्वक त्यांच्याशी संपर्क करावा आणि त्या अनुषंगाने अनोळखी व्यक्तीवर भरोसा न ठेवता आपले अकाउंट तो कोणी किंवा सिम कार्ड हँडल करणार नाही याची काळजी घ्यावी। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।